तर ही आहे चुरणाची भाजी, जी कालच काढून आणलेली होती. आणि ही बघा, ही काही पानं अशी खराबसुद्धा असतात, तर आपल्याला ही भाजी आधी साफ करून घ्यायची आहे व्यवस्थित. तर मंडळी बघू शकता, ही सुद्धा भाजी खायला इतकी छान लागते, एवढी चविष्ट असते भाजी की तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. मुंबईसारख्या शहरांमध्ये सुद्धा ह्या भाज्या सहज रस्त्यावर विकायला येतात, पण गावामध्ये आपल्या परसवात वगैरे सहज अवेलेबल होतात. तर ही भाजीसुद्धा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि ही भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर आपण सुरुवात करूया आपल्या भाजीला. तर सगळ्यात आधी मी इथे ही भाजी घेतलेली आहे, चुरणाची भाजी, जी मी तुम्हाला दाखवली होती. कशी पाने असतात किंवा काय असतात, कशी घेतलेली ही भाजी मी तुम्हाला दाखवलेली आहे स्टार्टिंगलाच. आणि ही भाजी साफ करून व्यवस्थित धुवून त्याला बारीक चिरून घ्यायची ही भाजी आणि उकडवत ठेवायची आहे. उकडवत ठेवून ही भाजी आतलं पाणी सगळं आतमधलं काढून घेऊन अशी सुकी भाजी करून घ्यायची आहे, तरच ही भाजी खायला छान लागते. आणि इथे घेतलेलं आहे मी खोबरं, मिरची घेतलेली आहे, इथे घेतलेलं आहे मी मीठ चवीनुसार, तेल घेतलेलं आहे आणि इथे घेतलं आहे कांदा. आणि आपल्याला घ्यायचे आहेत सोलं, जे की मी आता साहित्यात नाही घेतलेली, पण आपल्याला सोलंसुद्धा ॲड करायचे आहेत. सोल किंवा कोकम जे आहे ते स्किप करायचं नाही आहे, ते आपल्याला कंपल्सरी कोकम आतमध्ये घालायचेच आहे. जास्त नाही, 1, 2 ते 3 इतके घालायचेच आहे, जेणेकरून भाजीला टेस्ट आणि भाजीमध्ये ह्या थोडाफार खाजेचं प्रमाण असतं तर ते कमी होऊन जातं सोलामुळे. तर ते तुम्ही अजिबात स्किप करू नका, कोकम भाजीमध्ये नक्की टाका. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या भाजीला. सर्वात आधी मी इथे एक कढई ठेवलेली आहे आपली नेहमीप्रमाणे. आता त्यामध्ये ॲड करते तेल, त्याचमध्ये ॲड करणार आहे लगेचच मिरची, आता त्यामध्ये लगेच ॲड करते कांदा. तर आता आपण कांदा आणि मिरची छानशी परतवून घेऊया. ह्या ज्या रानातल्या भाज्या असतात त्यांचा कांदा थोडाफार प्रमाणात जर तुम्ही कच्चा ठेवलात ना, तरच ती भाजी खायला टेस्ट छान येते. म्हणून मी प्रत्येक भाजीत कांदा हा थोडासा कच्चा ठेवते. ते कारण हेच आहे, कारण कांद्याला टेस्ट, ह्या भाज्यांना कांदा टेस्ट आणतो. सो म्हणून मी कांदा थोडासा कच्चाच ठेवते. त्यामध्ये ॲड करते लगेच जी आपण उकडून घेतलेली भाजी होती ती ॲड करते. ह्यात मी मीठ स्किप करते, मीठ मी नंतर टाकणार आहे. हे 2 ते 3 मी सोला आतमध्ये ॲड केलेली आहेत. तर ही भाजी आपल्याला छानशी सुट्टी सुट्टी करून घ्यायची आहे कढईतच. भाजी परतत असतानाच ती सुट्टी सुट्टी व्हायलाच लागते. त्यामध्ये मी ॲड करते खोबरं आणि याच्यानंतर मी ॲड करणार आहे यामध्ये मीठ. तुम्ही यामध्ये म्हणजे तिखट भाजीसुद्धा ही बनवू शकता, त्याने सुद्धा भाजीला टेस्ट छान येते. पण मी तिखट भाजी नाही बनवणार आहे, कारण मला ही भाजी अशीच खायची होती, म्हणून मग मी बिना मसाल्याची भाजी बनवलेली आहे. पण जर काही लोक तिखट प्रेमीसुद्धा असतात तर त्यांच्यासाठी ती भाजी परफेक्ट आहे. आतमध्ये फोडणीला लसूण वगैरे घालून तीसुद्धा भाजी छान होते. तर भाजीत बघू शकता कशी छान सुटलेली आहे. माझी कुरडूची भाजीचा जो मी व्हिडिओ टाकला होता त्यालासुद्धा खूप छान मला तुमचं प्रेम मिळतं आहे, तुमचा प्रतिसाद मिळतो आहे आणि भाजीसुद्धा बऱ्यापैकी व्हायरल व्हायला लागली आहे. तर असाच मला सपोर्ट करा आणि म्हणजे मलासुद्धा छान वाटेल नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत आणण्यासाठी. आणि ही भाजीसुद्धा आपली बोलता बोलता तयार झालेली आहे. आता ही भाजी मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. आणि एक गोष्ट, जसं आपण इतर भाज्या थोड्याशा झाकून शिजवली होती तशी ही भाजी शिजवण्याची मला गरज लागली नाही, कारण ही भाजी ऑलरेडी आपण उकडून घेतली होती, त्यामुळे ह्या भाजीला झाकण्याची काही गरज नसते. तर भाजी झाली तर आपण काढून घेऊया. तर मंडळी बघू शकता, आपली जी चुरणाची भाजी होती ती बनून तयार झालेली आहे. आणि जर ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून तुम्हाला चुलीवरील नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ बघता येतील. धन्यवाद.